अक्षय तृतीयेला पितरांची पूजा कशी करायची आणि सेवा कशी करायची। श्री स्वामी समर्थ मंडळी, 19 एप्रिल या दिवशी अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्या उपासनेचा दिवस असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान हे तुमच्यासोबत अक्षय राहते। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली कुठलीही खरेदी अक्षय काळ तुमच्यासोबत टिकून राहते। पण अक्षय तृतीया हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। पितरांचे तर्पण, हवन, दानधर्म यासाठी उदक कुंभ भरून कसा ठेवायचा, त्याची पूजा कशी करायची अतिशय महत्त्वाचं आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पितरांची सेवा केली तर तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तो हळूहळू कमी होण्यास मदत होते। आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या पितरांची पूजा कशी करायची, त्याचा कुंभ कसा करून ठेवायचा, पितरांसंबंधी उपाय, दानधर्म करायचे ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। सर्वप्रथम तुम्हाला सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यावे। सकाळी उठल्यानंतर तुमचं आंघोळ वगैरे आटोपल्यानंतर 8च्या आधी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला मांडणी करायची असेल पितरांची तर ती 12च्या दरम्यान करायची असते, म्हणजेच 11, 11:30 पर्यंत करून ठेवायची। घास द्यायचा असतो, त्याला आपण घास देणे असे म्हणतो। तो घास कसा द्यायचा असतो तोही आपण बघूयात। तर ती पूजाची मांडणी कशी करायची, सूर्य जेव्हा आपल्या डोक्यावर असतो म्हणजे 12च्या आत आपण 11ला जरी मांडणी करून ठेवली तरी सुद्धा चालेल। ही पूजा देवाशेजारी मांडायची नाही, दक्षिण दिशेला तुमच्या घरामध्ये तोंड करून बसायचे, तिथे तुम्हाला पूजाची मांडणी करायची आहे। मांडणी कशी करायची ते पाहूयात। तर सुरुवातीला आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे, त्यावर पांढरे वस्त्र टाकायचे आहे, त्यावर एक पत्तरवाळी ठेवायची आहे। तुम्ही ताटही घेऊ शकता, कारण आपल्याला ही पूजा दान करायची असते, त्याला आपण उदक कुंभ असे म्हणतो। आपण त्यावर जे काही धान्य ठेवणार आहे तेही दान करायचे असते। आपल्याला ते पूजा साहित्य सगळे उचलून दान करायचे असते। सुरुवातीला दिवा लावून घ्यायचे आहेत। पूजाची मांडणी कधी करायची आणि त्याची दिशा कोणती असावी, तर लक्षात घ्या की दक्षिण दिशेला तोंड करून मांडणी केली तरी काही हरकत नाही, किंवा कुठल्याही दिशेला तोंड करून मांडणी केली तरीही चालते। दक्षिण दिशेला का केली जाते, तर ती आपल्या पितरांची दिशा मानली जाते। तर आपण पाटावर जी काय पत्तरवाळी ठेवली आहे त्यावर तुम्हाला गहू टाकायचे आहेत। हे गहू सुद्धा आपल्याला दान करायचे आहेत। त्यावर गहू ठेवायचे आहेत, तांदूळ ठेवायचे नाही। या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे, याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगते। तर पांडवांनी श्रीकृष्णांना विचारलं, आम्ही एवढं जप तप केलं, सेवा केल्या, त्या गेल्या कुठे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले होते, तुम्ही ज्या काही सेवा केल्या हे सर्व तुम्हाला सुख आणि दुःखातच गेल्या। पांडवांनी श्रीकृष्णांना विचारले की असे कुठले व्रत आहे जे केल्याने आम्ही केलेल्या पुण्याचे फळ आम्हाला अक्षय टिकेल, कधी संपणार नाही, किंवा असे कुठले व्रत आहे आम्ही त्याची थोडीही सेवा केली तर त्याचे जे कर्मफळ आहे ते आम्हाला चिरकाळ मिळेल। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की असे एकच व्रत आहे की तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तिळा इतकं दान जरी तुम्ही केलं तरी ते अक्षय चिरकाल तुमच्यासोबत टिकणार आहे, अक्षय तुमच्यासोबत राहणार आहे। म्हणून आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ ह्या गोष्टी दान करायच्या असतात। आता बघा, वैशाख महिना सुरू झालेला आहे, अंगाची लाई झालेली असते। आपण प्रत्येक ठिकाणी पानपोळी एवढे सामर्थ्य आपल्यामध्ये नाही, ज्यांच्याकडे असेल ते करू शकता, पण आपण करू शकत नाही। एका माणसाच्या पोट भरेल किंवा एका माणसाची ताण भागेल तेवढी ते तृप्त होतील एवढे आपल्याला दान करायचे आहे। तर आपण पुढे पूजा कशी मांडायची ते बघूयात। तर त्या पत्तरवाळीवर आपण गहू टाकायचे आहेत आणि त्यावर केळी ठेवायची आहे। बऱ्याच वेळा प्रत्येक गावामध्ये, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते। जर तुमच्या घरातील सवासिनी गेलेली असेल तर केळीची पूजा करायची असते, आणि पुरुष गेलेला असेल तर कराची पूजा करायची असते। तर प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतात। तुमच्यामध्ये काय पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे। बऱ्याच वेळा काही स्त्रियांच्या मनात एक प्रश्न असतो की आमचे
सासरेही जिवंत आहे आणि सासूही जिवंत आहे, तर आम्ही करा आणि केळी याची पूजा कशी करावी? तर तुमचे आजी सासू किंवा आजी सासरे दोघांपैकी एखाद्याचा मृत्यू तर झालेला असेल तर केळी तुमच्या पद्धतीने पूजा करू शकता. तुम्ही केळीच्या तोंडाला रक्षासूत्र बांधायचे आहे. ते आपल्याला विषम संख्यामध्ये बांधायचे असते. 1, 3, 5, 7 याप्रमाणे तुम्हाला रक्षासूत्र बांधायचे असते. केळीमध्ये आपल्याला केळीचा जो कंठ आहे तिथपर्यंत पाणी भरून घ्यायचे आहे आणि करा केळीची पूजा करायची असते. त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून त्यामध्ये फुलं टाकून याची पूजा करायची असते. हे सगळे करत असताना मी जे काही करत आहे हे माझ्या पितरांच्या स्मरणार्थ आहे या पद्धतीने तुम्हाला बोलायचे आहे. कलश मांडत असतो तर त्याला आपण 5ही दिशांनी रेषा ओढत असतो, तर त्या रेषा आपण खालून वर ओढत असतो. पण आपल्याला पितरांच्या कळशाला त्या रेषा ओढताना वरून खाली ओढायच्या असतात. तुमच्या घरात चंदन असेल आणि 5ही दिशेला 5 रेषा तुम्हाला काढून घ्यायच्या आहे. केळीची पूजा झाल्यानंतर कराची याच पद्धतीने पूजा करून घ्यायची आणि केळीवर तो करा ठेवायचा असतो. ज्यांच्या घरामध्ये सवासणी गेलेली असेल त्यांनी केळीची पूजा करायची. ज्यांच्या घरामध्ये पुरुष मंडळी गेलेला असेल त्यांनी कराची पूजा करायची. मांडणी कधी करायची? बरेच लोक देवपूजा झाल्यावर लगेच पूजा करतात. पितरांची सेवा 12च्या सुमारास करायची आहे. सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा आपल्याला पूजा करायची आहे. तुम्ही 11 नंतरही मांडणी केली तरीही हरकत नाही. 11, 11:30 पर्यंत 12च्या दरम्यानमध्ये 12 वाजता आघाडी द्यायची असते. त्याच्या आधी तुम्हाला ही पूजा मांडणी करायची असते. पितरांची मांडणी ही देवाच्या मांडणीसमोर करू नका. दुसऱ्या एखाद्या स्वच्छ ठिकाणी तुम्हाला ही पूजा मांडायची आहे. आता त्या केळी कर्यावर खरबूज ठेवायचं असतं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. आमच्याकडे खरबूज ठेवलं जातं. आंबा असतो, तुम्ही तो आंबा तिथे कट करून ठेवू शकता किंवा तसाच ठेवू शकता. बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीयेला पितरांना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरामध्ये आंबा ग्रहण केला जातो. तर ही मांडणी एवढी करायची आहे. त्यानंतर आपण जो नैवेद्य केला आहे तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य करत असतो. प्रत्येकाच्या गावामध्ये घरामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्या नैवेद्याची आघाडी द्यायची असते. ती आघाडी कशी द्यायची? तर आपण पितृपक्षामध्ये घरी देत असतो त्याच पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशीही दिली जाते. तव्यावर बारीक बारीक काड्या किंवा गवऱ्या तुमच्याकडे असेल तर त्या तुम्ही त्या तव्यावर पेटवायच्या आहेत. व्यवस्थित पेटल्यावर तो काही नैवेद्य आपण केला आहे तो पितरांना दाखवला. आपण तोच नैवेद्य घेऊन तो आपल्या हाताने थोडासा असा कुस्करून घ्यायचा आहे आणि तो पेटवलेल्या अग्नीवर अर्पण करायचा. सुरुवातीला घरातला जो कर्ता व्यक्ती आहे त्यांनी ही विधी करावी आणि त्यानंतर घरातले थोडे थोडे जे घरातले लोक असतील त्यांनी थोडं थोडं त्या आघाडीला द्यावं. कारण असं म्हटलं जातं की त्याचा जो काही धूर होतो तेच तो धूर घेऊन आपले पितृ आहे ते तृप्त होतात आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात. खरं तर ते त्या धुराचेच भुकेले असतात. तुम्ही आवर्जून करा, नसेल तरीही करा. आता मांडणी झाली, आपण पितरांना आघाडी दिली. कारण तुम्हाला माहीत आहे का जो काही आघाडीचा धूर असतो त्या धुराने ते तृप्त होतात आणि या दिवशी सुद्धा आपण आपले जे कोणी दिवंगत गेलेले आहे पितृ आपले आहे ते पृथ्वीवर येतात आणि त्या धुराने तृप्त होतात. त्यांचा आत्मा तृप्त होतो. ते त्या धुराने भोजन करतात. आता सगळ्यात महत्त्वाचे मांडलेल्या पूजेचे काय करायचे? हा जो उदक कुंभ आहे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायचा असतो. दुसऱ्या दिवशी नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर या दिवशी सुवासिनी जेवू घालायची असते. तुमच्या घरी जर सवासणी गेलेली असेल तर एक सवासिनी जेवू घातली जाते. जर तुमच्या घरात एखादा पुरुष गेलेला असेल तर त्याच्याच वयाचा एखादा व्यक्ती जेवू घातला जातो. जो व्यक्ती जेवू घातला जातो त्याला यथाशक्ती दान धर्म करायचे असते. इतक्या दानालाही अनंत महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा हे सांगितले आहे. शक्यतो शहरामध्ये उपवास करून जेवायला येत नाही तर मग काय करायचं? एखादा व्यक्ती पोटभर जेवेल एवढं तुम्ही ते ताट बाजूला काढून ठेवायचं आहे. जवळपास गाई असेल तर त्यांना तुम्ही देऊ शकता. नाहीतर किंवा एखादे गोरगरीब असेल त्यांना पण तुम्ही हे ताट खायला घालू शकता.
या पद्धतीने तुम्ही करू शकता. सवासणी असेल तर तुम्ही तिची ओटी भरा, तिला दक्षिणा द्यायची व या पद्धतीने तुम्ही करू शकता. आधीच्या काळी असे होते की जो कोणी तुमच्याकडे उपास करू म्हणून जेवायला यायचा त्याला हा उदक कुंभ देत असे. आता कोणी जेवायला येत नाही तर मग काय करायचं, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही केळी खाली जे काही ताट पत्रवाळी ठेवलेली आहे त्याचसोबत तुम्हाला ते दान करायचे आहे. दान करताना ती केळी करामध्ये त्याच्या गळ्यापर्यंत पाणी भरून ते पाणी तुम्हाला दान करायचे आहे. त्या केळी करा आणि साहित्य पाणी तुम्हाला दान करायचे आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदा होईल. तुमच्याकडे मदत करायला कोणी ताई येत असेल तर तुम्हाला ते पाणी भरून दान करायचे आहे. गरीब आहेत, पाण्याने व्याकुळ झालेले आहेत, त्यांनाही तुम्ही ते दान करू शकता. या पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेला आपल्याला अशी साजरी करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल